मी राजाराम रामा साळवी. माझा जन्म एका साध्या कुटुंबात झाला, पण माझी स्वप्न मोठी नव्हती. मला माझ्या समाजाला त्याचा हरवलेला स्वाभिमान परत मिळवून द्यायचा होता. माझ्यासाठी सत्ता महत्त्वाची नव्हती, माणूस महत्त्वाचा होता. गरिबी होती, संघर्ष होता, पण त्यापेक्षा मोठं होतं समाजावरचं प्रेम. समाजातील आपापसातील मतभेद, भांडणं, तंटे, मारामारी, खून अगदी जवळून पाहिले. अन्याय पाहिला तेव्हा ठरवलं, गप्प बसायचं नाही. आणि समाजाला एक मूलभूत मंत्र दिला: शौर्याचा व्यापार थांबवा, पराक्रमी सत्कर्णी लावा. संघर्षाशिवाय बदल होत नाही. मी रस्त्यावर उतरलो, लोकांसाठी लढलो, कामगारांसाठी लढलो, प्रकल्पग्रस्तांसाठी लढलो, आणि सर्वात मोठं म्हणजे आगरी समाजाच्या स्वाभिमानासाठी लढलो. एक दिवस ठरवलं, आता आपल्याला स्वतःचा आवाज हवा. अशा प्रकारे जन्म झाला आगरी सेनेचा. 1 ऑगस्ट 1986. ही संघटना नव्हती, ती एका समाजाच्या स्वाभिमानाची चळवळ होती. मी हजारो किलोमीटर प्रवास केला, गावोगावी गेलो, संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला, पण त्या पलीकडे मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि अनेक दौरे केले. पण त्या पलीकडे बहुजनांच्या डोळ्यात आशा पहिली. त्यांना फक्त नेता नको होता, त्यांना त्यांच्यातलाच एक माणूस हवा होता. समाज उभा राहतो शिक्षणामुळे, एकीमुळे आणि आत्मविश्वासामुळे. माझा प्रत्येक दिवस याच विचारांसाठी समर्पित होता आणि समाज बदलत गेला. त्यावेळी समाजाला दिलेला मूळ मंत्र: शौर्याचा व्यापार थांबवा, पराक्रमी सत्काराने लावा, प्रगतीच्या वाटा शोधण्यासाठी जगाबरोबर धावा. माझ्यासाठी समाज म्हणजे फक्त एका जातीचा प्रश्न नव्हता. कामगारांचा प्रश्न माझा प्रश्न होता, प्रकल्पग्रस्तांचं दुःख माझं दुःख होतं, बेरोजगार तरुणांची चिंता माझी चिंता होती. म्हणूनच कामगार एकता या माध्यमातून अनेकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. माझ्या दारातून कोणीही रिकाम्या हाताने परत जाऊ नये, हा माझा नेहमी प्रयत्न होता. मी मोठ्या मंचावर जितका उभा राहिलो, तितकाच एखाद्या सामान्य माणसाच्या घराच्या ओट्यावरही बसलो. कारण माझा विश्वास होता, समाजाचं मन जिंकायचं असेल तर आधी त्याच्या घराचा उंबरठा ओलांडावा लागतो. लोकांनी मला नेता म्हणून नाही, तर घरातला माणूस म्हणून स्वीकारलं. हीच माझी खरी कमाई होती. समाजाच्या प्रश्नांसाठी अनेक मोठ्या नेत्यांच्या दारात जावं लागलं. अनेक मंत्री, अनेक मुख्यमंत्री, विविध पक्षांचे नेते, समाजसेवक, उद्योगपती आणि कलाकार यांच्याशी संवाद साधला. मी कोणत्याही व्यक्तीकडे स्वतःसाठी काही मागितलं नाही. प्रत्येक भेटीत मी फक्त समाजाचा आवाज घेऊन गेलो. माझ्यासाठी पद मोठं नव्हतं, समाज मोठा होता. एक काळ असा होता, जुना पुणे बेलापूर कळवा विटावा रस्ता हा फक्त औद्योगिक विकासाचा पट्टा म्हणून ओळखला जायचा. हजारो कामगार दिवसभर कारखान्यांमध्ये कष्ट करत होते, पण दिवस संपला की त्यांच्या डोळ्यांसमोर एकच प्रश्न उभा राहायचा: आपलं स्वतःचं घर कधी मिळणार? त्यांच्या डोळ्यातील ते स्वप्न आणि मनातील ती वेदना मला स्वस्थ बसू देत नव्हती. कारण मी त्या कष्टकरी जीवनाला अगदी जवळून अनुभवलं होतं. मी स्वतः मफतलाल कंपनीमध्ये काम केलं होतं. कामगाराच्या आयुष्यातील संघर्ष, दिवसभराचा घाम, महिन्याच्या पगारातून संसार चालवण्याची धडपड आणि स्वतःचं घर असावं या स्वप्नासाठी करावी लागणारी झुंज, हे सगळं मी स्वतः अनुभवलं होतं. म्हणूनच हजारो कष्टकरी कामगारांच्या डोळ्यातील ते स्वप्न मला माझंच स्वप्न वाटू लागलं. माझा ठाम विश्वास होता, कष्ट करणाऱ्या प्रत्येक माणसाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे आणि त्या अधिकाराची सुरुवात स्वतःच्या घरापासून होते. याच विचारातून मनीषा नगरच्या उभारणीचा संकल्प केला. सामान्य कामगार, कष्टकरी कुटुंब आणि मध्यमवर्गीय समाजाला परवडणाऱ्या दरात सुरक्षित घर उपलब्ध व्हावं, हा त्या प्रयत्नामागचा एकमेव उद्देश होता.
हळूहळू ओसाड जागेवर एक नवं विश्व उभं राहिलं. रस्ते तयार झाले, वीज, पाणी आणि नागरी सुविधा उपलब्ध झाल्या आणि हजारो कुटुंबांच्या आयुष्यात स्थैर्य, सुरक्षितता आणि नव्या आशेचा प्रकाश निर्माण झाला. माझ्यासाठी मनीषानगर हा केवळ गृहप्रकल्प नव्हता. तो हजारो कष्टकरी कुटुंबांच्या स्वप्नांना मिळालेला आधार होता आणि समाज विकासाच्या विचाराचं जिवंत उदाहरण होतं. पण माझं स्वप्न फक्त घरं उभारण्यापुरतं मर्यादित नव्हतं. मला माहीत होतं घर माणसाला आधार देतं, पण शिक्षण त्याचं भविष्य घडवतं. म्हणूनच मनीषा एज्युकेशन ट्रस्टच्या माध्यमातून समाजासाठी शिक्षणाची दारं खुली करण्याचा संकल्प केला. या विचारातून मनीषा विद्यालय, मनीषा ज्युनियर कॉलेज आणि मनीषा कॉलेज ऑफ कॉमर्स, सायन्स अँड आर्ट्स या शैक्षणिक संस्थांच्या उभारणीसाठी पुढाकार घेतला. माझी एकच इच्छा होती, गरीब, कष्टकरी आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलांना दर्जेदार शिक्षणासाठी दूर जावं लागू नये. त्यांनी आपल्या परिसरातच शिक्षण घ्यावं, स्वतःच्या पायावर उभं राहावं आणि समाजाचा अभिमान बनावं. माझा नेहमी विश्वास होता, इमारती उभ्या करणं मोठं काम नाही. शिक्षणातून माणसं घडवणं हेच खरं राष्ट्रनिर्माण आहे. आज मनीषानगरमध्ये फक्त इमारती उभ्या नाहीत, तर हजारो कुटुंबांची स्वप्न, आशा आणि भविष्य उभं आहे. आणि मनीषा शिक्षण संकुलातून घडलेली असंख्य विद्यार्थ्यांची यशस्वी वाटचाल हीच माझ्या आयुष्याच्या कार्याची खरी कमाई आहे. आज माझं शरीर तुमच्यात नाही, पण माझा विचार तुमच्यात आहे. माझं स्वप्न अजून पूर्ण व्हायचं आहे. एकत्र राहा, स्वाभिमानाने जगा, समाजासाठी जगा, हीच माझी शेवटची इच्छा. विचार कधीच संपत नाहीत, ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे प्रवास करत राहतात. आगरी सेना ही केवळ एक संघटना नाही, ती स्वाभिमान, एकता आणि समाजसेवेची चळवळ आहे. या चळवळीतील प्रत्येक कार्यकर्ता माझा विश्वास आहे. तुमच्या एकतेतच आगरी समाजाचं भविष्य दडलं आहे. एकमेकांचा हात कधीही सोडू नका. समाज हिताला नेहमी प्रथम स्थान द्या. माणुसकी, प्रामाणिकपणा आणि स्वाभिमान हीच आगरी सेनेची खरी ओळख कायम जपा. आगरी सेनेचे विचार पुढे नेण्याची जबाबदारी आता तुमच्या सर्वांवर आहे. तुमच्यासोबत प्रदीप साळवी, राहुल साळवी आहेत. आगरी सेनेचा प्रत्येक कार्यकर्ता हा आगरी सेनेचाच एक झंझावात आहे. तुमच्यावर एका नावाचं नव्हे, तर एका विचाराचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आहे. समाजाचा विश्वास जिंका, तरुणांना सोबत घ्या, गरजूंच्या पाठीशी ठामपणे उभे राहा. शिक्षण, संस्कार, एकता आणि समाजसेवा यांच्या बळावर आगरी सेनेचा प्रवास अधिक सक्षम करा. माझ्या नावापेक्षा माझ्या विचारांना मोठं करा, कारण व्यक्तीपेक्षा विचार मोठे असतात आणि विचारच समाजाला दिशा देतात. माझा विश्वास आहे आगरी सेनेचा ध्वज सदैव उंच फडकत राहील आणि समाजसेवेचा हा प्रवास अखंड सुरू राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आगरी सेना.